Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. त्याच्यामध्ये तू जे म्हणालास ते ना 20% तो फार एक लक्षात घेतलं पाहिजे. 227 वॉर्ड आहेत, तर 227 म्हणजे 100 असं जर आपण पकडलं तर त्याचे 20% जर आपण पकडले तर एक पंचमांश साधारण भाग जे आहेत 227 पैकी त्याच्यामध्ये मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ शकतात. साधारणतः तेवढी संख्या ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असते, कधी काँग्रेसकडनं, समाजवादी पार्टीकडनं वगैरे. पण फक्त मुस्लिम मतांवरनं 25 ते 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मुंबईमध्ये मुस्लिम हे घेटोमध्ये राहतात. एका पद्धतीने आपण जर म्हणतो घेटो हे हा शब्द योग्य नाही आहे, पण एका विशिष्ट भागामध्ये ते एकत्र राहतात. म्हणजे लोअर परेलमध्ये आपण इकडे अंधेरीला वगैरे आपण बघितलं तर तिकडे काही एरिया आहे, किंवा एक मोहम्मद अली रोड वगैरे असा काही एरिया, ते सगळे एरियात जर आपण बघितले तर आपल्याला एक लक्षात येतं की त्याच्यामुळे त्या भागामध्ये ते राहतात. त्यामुळे तेवढ्याच भागामध्ये ते इफेक्ट करू शकतात त्या भागातल्या वॉर्डमध्ये. लोकसभा निवडणुकीमध्ये तसं चित्र नाही आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळा भाग एकत्र येत होता. म्हणजे त्यांची एक गठ्ठा पडलेली मतं ही मतदानात निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी पुरेशी असतात. दक्षिण मुंबईत असेल किंवा ईशान्य मुंबईमध्ये. महानगरपालिकेमध्ये तसं होत नाही. त्यामुळे त्या अलायन्सपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की जो मराठी मतदार एकत्र येऊ शकेल या ह्याच्यातनं, असं वाटतंय. अजून आपण सांगू शकत नाही की खरोखरच ते एकत्र येतील का, कारण प्रिडॉमिनंटली आपण बघतोय की जे डॉमिनंट मराठी भाग आहेत, विलेपार्ले, बोरिवली, शिवाजी पार्क, माहीम, वरळी, शिवडी, की जे ॲफ्लुएंट भाग आहेत मराठी लोकांमधले, त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात. आज पार्ल्यामध्ये शिवसेनेचा आमदार नाही निवडून येऊ शकत, किंवा शिवाजी पार्कमध्ये सुद्धा एकदम काटेकी लढाई होते तिकडे, भाजपचा उमेदवार असेल तिकडे, तर बोरिवलीमध्ये तर नाहीच येत. आणि म्हणजे गोरेगाव सारख्या भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार मोठ्या ह्याने निवडून येतो, जे प्रिडॉमिनंटली अप्पर मिडल क्लास मराठी भाग राहिलेले आहेत. मराठी मतं जी शिवसेना आणि मनसेकडे आहेत ती थोडीशी लोअर मिडल क्लास किंवा त्याच्या खालच्या भागातली आहेत, थोडे श्रमजीवी भागातली ती मराठी मतं आहेत. तर त्याच्यामुळे ते गणित कितपत जमेल ह्याची शक्यता थोडीशी अजूनही कठीण आहे. तर ते त्यांच्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का? एक्झॅक्टली हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जो म्हणताय तो की मराठी लोकांना एकत्र होऊ नयेत मराठी लोक, यासाठीचा हा प्रयत्न आहे ना. तुम्ही म्हणताय तो एकदम बरोबर आहे की दादर बिदर या भागामध्ये आता 100% मराठी मतं थोडी शिवसेना आणि मनसेला पडतील, आणि मोस्टली 60% पडतील, 70% पडतील. मोस्टली तुम्ही जे म्हटलं ते जास्त भाजपसाठीचं शुभचिन्ह आहे असं म्हणायला लागेल की मराठी लोक आता भाजपला या सगळ्या एरियामध्ये मतदान करू लागले की जे म्हणजे प्रॉमिनंटली शिवसेनेला करत होते. अजून एक मला मुद्दा यातला महत्त्वाचा वाटतो की भाजपचं जे नॅरेटिव्ह आहे बघा, निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघू आपण की ठीक आहे, भाजपचा विचार आणि भाजपची जी काही राजकारणाची पद्धत आहे, भाजप या पक्षाबद्दल कुणाला काय राग किंवा संताप किंवा हे असणं नाही, पद्धतीबद्दल त्यांना असं वाटतं. कारण आधीची भाजप होतीच की, आणि आत्ता पण भाजपमध्ये आधीचे लोक आहेतच की. आता ठीक आहे, ते दिसत नाही ती गोष्ट वेगळी, पण आहेत ते अजून सुद्धा. तर मुद्दा असा आहे की त्यांना काय आहे की त्यांना मुंबईत जी लाईन घेतली ना ती त्यांना गडचिरोलीत पण घेता येते, रंग बदलेल. शिवसेनेचं आणि बाकीच्या पक्षांचं असं नाही ना, मुंबईत वेगळी लाईन घ्यावी लागते, मराठी अस्मिता, पुण्यात गेले की वेगळी लाईन घ्यावी लागते, कोल्हापूरमध्ये गेले की वेगळी लाईन घ्यावी लागते. ही जी एक काय म्हणतो त्याला, एक स्थानिक पातळीचा विचार करावा लागतो. तर त्यांना स्थानिक पातळीची गणितं पण असतात, पण ही लाईन जी आहे ना ही अक्रॉस स्टेट तुम्हाला ही एक लाईन घेता येते, आणि हा भाजपचा मला असं वाटतं सर्वात मोठा फायदा आहे. तुम्ही मुंबईत बोललात तेच लागू आहे पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कुठलीही महापालिका घ्या. नाही, अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीमध्ये पूर्वी जेवढी तुम्हाला नगरसेवकाची गरज भासायची स्थानीय निवडणुकांमध्ये, मगाशी जे हर्षदा म्हणत होती की लोकसभेच्या निवडणुका पण त्याच मुद्द्यावर लढवले जातात. म्हणजे टॉयलेट्सवरती खासदाराचं पण नाव लागतं, आमदाराचं पण नाव लागतं, आणि तिकडच्या कार्यसम्राट नगरसेवकाचं पण नाव लागतं. ह्याच्यावर मोठा जोकच नाही असू शकत. म्हणजे खासदार पण टॉयलेट बांधून देत आहेत, आमदार पण टॉयलेट बांधून देत आहेत, आणि नगरसेवक पण टॉयलेट बांधून देत आहेत. स्वच्छ मिशनचं असेल तर पंतप्रधानांचं पण लागतं. नाही, कुठलंही ती गोष्ट केंद्राने जर हे दिलं असेल तर ती गोष्ट वेगळी, हे. पण माझं म्हणणं आहे की कामं सगळ्यांची सेमच कशी काय झाली आहेत त्याच्यामध्ये. खासदाराचा जो कार्य अहवाल येतो त्याच्यामध्ये सुद्धा इकडचा रस्त्याचं रुंदीकरण करून दिलं वगैरे, अशाच सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. इकडचा पाईपलाईन बदलून दिली वगैरे, जी नगरसेवकाची कामं आहेत ती खासदार त्याच्यामध्ये टाकत असतात. अशा परिस्थितीमध्ये
ती जी सरमिसळ झाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक त्याच्यातनं मेजर फायदा बेनिफिट मिळून जातं ना, कारण त्यांच्याकडे ते म्हणाले तसं त्यांच्याकडे मोदी आहेत, त्यांच्याकडे तो ब्रँड नेम आहे, त्याची जादू जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना तो फायदा होणारच आहे ना. हे सगळं बरोबर आहे की भाजपला मराठी डॉमिनंट एरियाजमधनं मतं मिळतायत वगैरे, जी शिवसेनेची होती, पण इथे शिवसेना आणि मनसे कमी पडतीये ना. त्यांना का हे मुद्दे आधी उचलून धरता आले नाहीत, त्यांना का गोष्टी टिकवता आल्या नाहीत. मनसेला चान्स दिलाच होता ना नाशिकमध्ये, काय केलं त्यांनी, नंतर त्यांना नाहीच मिळाले ना, परत त्यांना सत्ता नाहीच मिळाली. सो तुम्हाला जर टिकवताच येत नसेल तर मग तुम्ही नुसतं ओरडून फायदा नाही ना, की मराठी लोक, मराठी अस्मिता, आम्ही यांच्यासाठी लढतो, यांच्यासाठी काम करायचंय. ऍक्च्युली तुम्ही काय केलं ग्राउंडवरती. सो भाजपला ब्लेम करण्यापेक्षा ह्या लोकांनी ग्राउंडवरती फोकस केला तर जास्त इम्पॉर्टंट नाही आहे का ते. मला असं वाटतं की त्यांना ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी निवडणुकांच्या अनुषंगानं कराव्या लागणार आहेत, पण एक नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न मुंबईमध्ये केला जातोय त्याच्यावर विशेष फोकस करण्याची गरज आहे. राजकारण म्हणून मराठी माणूस असेल, मराठीचे मुद्दे असतील, मराठीचा अस्मिता असेल आणि मराठी भूमिपुत्र हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आलेला विषय नाहीये. पण खान तुमचा महापौर होईल ही भीती घालण्यासाठीचा भाजपकडनं झालेला प्रयत्न, आणि तो सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी जो मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून पाहिलं जातं, तर तो मुद्दा भाजपनं विशिष्ट हेतूनं आणलेला आहे. जसं अभिजित म्हटला तसं की संपूर्ण महाराष्ट्रात तो लागू पडू शकतो, किंवा मग जसं सर म्हणतायत त्याप्रमाणे की मतांची, मराठी मतं जी आहेत ती एकवटण्यासाठी. आत्ताच्या घडीला तुझ्या मुद्द्याच्या अनुषंगानं मला असं म्हणायचं ते म्हणजे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी हे मुद्दा कसा खोडून काढला पाहिजे किंवा कसा खोडून काढला आहे याच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी म्हणतेय की जे भाजपला करता आलं, जे ते प्रत्येक निवडणुकीत करतायत की त्यांना एक नरेटिव्ह सेट करतायत, तो कारण कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे, कुठेतरी प्लॅनिंग आहे, विचार आहे. हे ही वर्षानुवर्ष अनेक पक्षांची ओरड आहे आणि रडगाणं आहे. आणि मागे पण आम्ही मला वाटतं RSSच्या जी चर्चा केली होती त्याच्यात सुद्धा RSSच्याकडनं काही गोष्टी पक्षांनी शिकण्याची आवश्यकता आहे, शिस्त त्यातला हा भाग आहे. आणि आता निवडणुकांच्या अनुषंगानं तयारी, आर्ग्युमेंट आणि निवडणुकांच्या अनुषंगानं स्वतःचे मुद्दे ठेवणं आणि काउंटर आर्ग्युमेंट करणं यासाठीची तयारी केली गेली पाहिजे. खचून जायला नको, हे म्हणजे लक्षात येण्यासारखी परिस्थिती पक्षांची आता त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत पक्ष. फक्त ऍसिड टेस्ट आहे म्हणून चालणार नाही, तर तिथं स्वतःला उतरावं लागणार आहे रस्त्यावर. ही गोष्ट महत्त्वाची आहे, जे मला वाटतं ठाकरे करत नाहीयेत. ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे करत नाही. आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्यांचे प्रेस कॉन्फरन्सचे मुद्दे फार महत्त्वाचे असतात, विषय असतो त्यांच्यामध्ये, आणि अशा विषयांवर प्रेस कॉन्फरन्स व्हायला हवे. पण ते लोकांना अपील होत का नाहीत, कारण ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यानंतर ते लेटर पाठवतात, त्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्याच्यानंतर तो मुद्दा संपून जातो. मग तो मुद्दा नंतर जातो कुठे. म्हणजे आता जर का महापालिकांच्या निवडणुका आहेत तर त्याच्या अनुषंगानं तुम्ही केलेलं विकास काम सांगण्यासाठी तुम्ही कमी पडताय, तो मुद्दा आणा. खान म्हणून ते जर का म्हणतील की खान महापौर बसवताय, तर तुमच्याकडे तुमच्या गोष्टी काय आहेत.